श्री गणेशाचा दिव्य जन्म आणि अद्भुत चमत्कार. प्राचीन काळी हिमालयाच्या कुशीत वसलेला कैलास पर्वत दिव्य तेजाने उजळलेला होता, जेथे भगवान शंकर तपस्येत लीन असत आणि माता पार्वती करुणेचा सागर बनून सृष्टीच्या कल्याणासाठी सदैव चिंतन करत असत. माता पार्वतीच्या मनात एकच भाव होता की जगातील प्रत्येक जीव सुखी असावा, कोणाच्याही आयुष्यात दुःख राहू नये. एके दिवशी स्नानासाठी जाताना माता पार्वतीला एकांत हवा होता. तेव्हा त्यांनी आपल्या अंगावरील चंदन, उटी आणि दिव्य शक्ती यापासून एका सुंदर तेजस्वी बालकाची निर्मिती केली आणि आपले मायेने त्यात प्राण फुंकले. त्या बालकाकडे पाहून माता पार्वती म्हणाल्या, "वत्सा, तू माझा पुत्र आहेस. माझ्या द्वारावर उभा राहा आणि माझ्या आज्ञेशिवाय कुणालाही आत येऊ देऊ नकोस." त्या बालकाने मातेच्या चरणी नतमस्तक होऊन तिची आज्ञा शिरोधार्थ मानली. तोच बालक म्हणजे श्री गणेश. थोड्याच वेळात भगवान शंकर कैलासावर परतले. द्वारावर उभ्या असलेल्या बालकाने त्यांना नम्रपणे पण ठामपणे अडवले. भगवान शंकर आश्चर्यचकित झाले. त्यांनी आपली ओळख सांगितली, पण गणेश म्हणाला, "मातेची आज्ञा सर्वोच्च आहे." या घटनेतून संघर्ष निर्माण झाला. देव, गण, ऋषी सगळे पाहत राहिले. अखेरीस अज्ञानामुळे आणि नियतीच्या इच्छेने शंकराच्या त्रिशूलाने गणेशाचे मस्तक छिन्न झाले. त्या क्षणी संपूर्ण सृष्टी स्तब्ध झाली. माता पार्वतीला हे कळताच त्यांनी आक्रोश केला. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा महापूर वाहू लागला आणि त्यांच्या क्रोधाने तिन्ही लोक थरथर कापू लागले. पार्वती म्हणाल्या, "माझ्या पुत्रा वाचून मला काही नको. त्याला परत जिवंत करा, नाहीतर ही सृष्टी मी नष्ट करीन." माता पार्वतीच्या मातेच्या वेदनेमुळे स्वयं महादेवही नम्र झाले. त्यांनी देवांना आज्ञा दिली की उत्तर दिशेकडून तोंड करून झोपलेल्या पहिल्या प्राण्याचे मस्तक आणा. देवाने हत्तीचे मस्तक आणले आणि त्याच दिव्य मस्तकाने गणेश पुन्हा जिवंत झाले. गणेशाच्या नेत्रात चेतना आली. कैलास आनंदाने गजबजून गेला. महादेवाने गणेशाला वरदान दिले की आजपासून तू गणांचा अधिपती असशील. कोणतेही शुभ कार्य तुझ्या पूजेशिवाय सुरू होणार नाही. तू विघ्नहर्ता म्हणून पूजला जाशील. काळ पुढे सरकला. महाराष्ट्रातील एका लहानशा गावात माधव नावाचा अत्यंत गरीब पण श्रद्धावान ब्राह्मण राहत होता. त्याच्याकडे धन नव्हते, साधन सामुग्री नव्हती, पण त्याच्या हृदयात गणपतीवर अपार विश्वास होता. रोज पहाटे उठून तो गणपतीची पूजा करत असे आणि म्हणत असे, "बाप्पा, माझ्याकडे काही नाही, पण माझी श्रद्धा आहे." एके दिवशी दारिद्र्याच्या ओझ्याने त्याचे मन खचले. डोळ्यात अश्रू आले, पण श्रद्धा डगमगली नाही. त्या रात्री स्वप्नात गणपती त्याच्यासमोर प्रकट झाले आणि म्हणाले, "उद्या नदीकाठी जा. तेथे तुला जे मिळेल ते उचल, पण त्याचा उपयोग सत्कर्मासाठी कर." सकाळी माधव नदीकाठी गेला आणि त्याला एक जुनी गणपतीची मूर्ती सापडली. ती उचलताच त्यातून सुवर्ण नाणी बाहेर आली. माधव धनवान झाला, पण त्याच्या मनात गर्व आला नाही. त्याने गावासाठी अन्नछत्र सुरू केले, गरिबांची सेवा केली. हा गणपतीच्या कृपेचा चमत्कार होता. दुसरीकडे धनाचा देव कुबेर आपल्या संपत्तीचा गर्व करू लागला. त्याने गणपतीला भोजनासाठी आमंत्रित केले. गणपती निरागसपणे खात राहिले, पण त्यांचे पोट भरत नव्हते. अखेरीस कुबेराची सगळी संपत्ती संपली. त्याचा अहंकार नष्ट झाला आणि तेव्हा गणपती म्हणाले, "धनापेक्षा नम्रता मोठी असते. अहंकार हेच सर्वात मोठे विघ्न आहे." आजही जगभरातील कोट्यावधी भक्त अनुभव सांगतात की गणपतीच्या कृपेने अशक्य गोष्टी शक्य झाल्या. आजार बरे झाले, संकटे दूर झाली, जीवनाला नवी दिशा मिळाली. जो भक्त मनापासून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा हा मंत्र म्हणतो, त्याच्या आयुष्यातील अडथळे दूर होतात. कारण श्री गणेश म्हणजे श्रद्धा, करुणा, चमत्कार आणि आशेचा दीपस्तंभ आहे.